मराठी नववर्षाचं स्वागत यंदा उत्साहात पार पडत आहेत। नाशिकमध्ये देखील असाच उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे। मी नाशिकच्या गंगापूर रोड भागात आहेत आणि याच ठिकाणी शोभायात्रेमध्ये हे जे मुलं आहेत, शाळकरी मुलं जे आहेत ते विठुरायाचा जो गजर आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हिंदू संस्कृतीनुसार या मराठी वर्षाचा जे आहे ते महत्त्व जास्त प्राप्त झालेलं आहे आणि याचमुळे हे जे मुलं आहेत ते टाळ मृदुंगाच्या साह्याने जे आहेत ते आपल्याला नाचताना दिसत आहेत। खरं तर नाशिक शहरासह महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो आणि त्याच अनुषंगाने जे आहेत ते हे जे मुलं आहेत शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्याबरोबर या सगळ्या मुलांबरोबर आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, आपण आता मृदुंग घेतला आहे, नाचतोय, काय भावना आहेत, काय वाटतं, काय आनंद होतो, आनंद होतो, आनंद होतो। काय वाटतंय नववर्षाचं स्वागत? आपण नेहमी अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। इंग्लिश पद्धतीने म्हणजे 1 तारखेला करतोय, आता आपण या नवीन वर्षाचं स्वागत जे मराठी पद्धतीने करतोय, पाहतोय आम्ही आणि खूप आनंद होतोय पाहिल्यानंतर। नाचताना कसं वाटतंय? खूप आनंद होतोय पहिल्यांदा नव्या वर्षाला असं विठुरायाचा गजर केलं जात आहे, विठुरायाचा गजर केलं जात आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, चांगलं वाटतं, एकदम सुंदर कधीपासून प्रॅक्टिस करताय? हा कधीपासून प्रॅक्टिस करताय? 1-2 वर्ष झाली। खरं तर हे जे मुलं आहेत या शोभायात्रेमध्ये सहभागी होऊन आपला आनंद व्यक्त करतायत। काल मृदुंग असेल, या विठुरायाचा गजर करत या नववर्षाचं स्वागत करताना आपल्याला हे सगळे लहान मुलं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।